तुझ्या मास्टर माइंडला तर चुकून सुद्धा घाबरत नाही. वयाच्या 77व्या वर्षी तुरुंगात टाकायचं म्हणतो. तू तुरुंगात बसू शकतोस तर मी तुझ्या तुरुंगातून थर्ड लावीन. 27 पिढ्यांच्या या निंबाळकर ब्रँडची अब्रू तू घालत आहेस. फलटण मध्ये निवडणूक म्हणजे माणसं इकडून तिकडून आणायची शास्त्र झालेली आहे. त्याचा इव्हेंट दाखवला जातो, पण लोकांची मतं वगळता दर्शनी असलेल्या गोष्टींची गणना कर. डॉक्टरच्या हत्येसारखा घटना फलटण मध्ये घडत आहे. यामुळे उद्योगधंदे येतील का? प्रशासन काय करतंय? हे वक्तव्य आहेत रामराजे नाईक निंबाळकर यांचं. याच्यावर उत्तर देताना रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, माझ्यावर केलेली आरोप प्रत्यारोप आंदोलनं हे मास्टर माइंडच्या सांगण्यावरून आहे. ते मास्टर माइंड म्हणजे रामराजे निंबाळकर. सगळ्या आरोपांबाबत मी नार्को टेस्टला तयार आहे. माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी तयार व्हावं, नाहीतर ते निंबाळकरच नाहीत हे जाहीर करावं. डॉक्टर प्रकरणाच्या घटनेशी माझा काही सुद्धा संबंध नाही. माझं नाव कुठल्याही दस्तऐवजात सापडलेलं नाही. सातारा जिल्ह्यातील या वादावर काल उदयनराजे यांनी प्रतिक्रिया देत सांगितलं, राज्य असो वा महाराजे, गुन्हा केला असेल तर त्यांना फासावर लटकवलं गेलंच पाहिजे. आता या सगळ्या वाद प्रतिवादामुळे फलटण आणि नाईक निंबाळकर घराणं पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलंय. या वादाची सुरुवात कशी झाली? नाईक निंबाळकर घराण्याचा इतिहास नेमका काय आहे? हे राजकीय वैर कधीपासून सुरू झालं याबद्दल जाणून घेऊया सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय मराठी मंडळी. डॉक्टर संपदा मुंडे यांच्या हत्येप्रकरणी माढाच्या माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव घेत आरोप करायला सुषमा अंधारे आणि मेहबूब शेख यांनी सुरुवात केली. 2 ते 3 दिवस रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर घणाघाती टीका झाली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निंबाळकरांना क्लीन चिट दिली आणि निंबाळकर मीडियासमोर येत बोलले. 1.5 तासाच्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळत रामराजे यांच्या सांगण्यावरून माझ्या विरुद्ध राजकारण सुरू असल्याचा दावा केला. या दोघांमधील वाद आणि वैर काही नवं नाही. याची सुरुवात झाली होती पाण्यापासून. पाण्याचा प्रवाह राजकारणाकडे कसा झुकला तर फलटण तालुका हा तसा दुष्काळी प्रदेश आहे. शंभू महादेवाची डोंगर रांग आणि नीरा नदी यांच्या दरम्यान हा तालुका बसलाय. त्यामुळे याची गंती पर्जन्य छायेमध्ये होते. कृष्ण खोरे विकास महामंडळाची निर्मिती 1996 ला युती सरकारच्या काळात झाली. पुढे आघाडी सरकारच्या काळात कृष्णा खोऱ्यासाठी स्वतंत्र मंत्रिपद रामराजे नाईक निंबाळकर यांना दिलं. याच कार्यात सिंचनाचे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावत फलटणला कसं पाणी मिळेल यावर सर्वच नेत्यांनी प्रयत्न केले. रामराजेंनी विशेष प्रयत्न करून फलटणला पाणी आणलं. ते 2010 मध्ये वाई तालुक्यात कृष्णेवर सिंचन प्रकल्प बांधून कालव्याच्या माध्यमातून पाणी फलटणला पोहोचलं. त्यानंतर शेतीची अवस्था सुधारली, तेथील आर्थिक परिस्थिती सुधारली, औद्योगिकरण वाढलं. पुढे सरकार बदललं. रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार झाल्यानंतर त्यांना कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष पद देण्यात आलं. रामराजेंनी नीरा देवघर प्रकल्पाचे पाणी बारामती तालुक्याला अतिरिक्त प्रमाणात दिल्याची टीका रणजितसिंह यांनी केली. तर रणजितसिंह यांनी देखील खंडाळा फलटण माळशिरस तालुक्याचं पाणी पळवल्याची टीका रामराजेंनी केली. पुढे पाणी वाटपाच्या टक्केवारीत बदल केला गेला. यानंतर त्यांना सगळीकडे पाणीदार खासदार म्हणून ओळख मिळाली. पण फलटणला पाणी आणण्याचं श्रेय दोघे आपल्या बाजूने खेचण्यात हाडवैर करतात हे संबंध फलटणला दिसून आलं. वास्तविक दोघांनी केलेली कामं महत्त्वाची आहे आणि दोघांच्याही कामानेच फलटणचा विकास झाल्याची भावना स्थानिक लोकांच्या मनात आहे. नाईक निंबाळकर यांच्या घराण्याचा इतिहास थोडक्यात पाहू. इसवी सन 1270च्या सुमारास निमराज परमार याने फलटण जवळच्या शंभू महादेवाच्या जंगलात मुक्काम ठोकला. निमराज याच्या नावावरून त्या जंगलाला आणि त्या परिसराला लोक निंबळक असं म्हणू लागले. त्यावरून घराण्याला निंबाळकर आडनाव मिळालं. निमराजाने त्याची 11 वर्षांची कारकीर्द चांगल्या पद्धतीने घडवली. त्याने आताच्या सातारा जिल्ह्यातील फलटण संस्थानाची स्थापना 1284 मध्ये केली. सुलतान मोहम्मद तुघलक याच्या निमराज पदरी होता. निमराजाच्या पराक्रमी मुलगा पोडखेल जगदेवराव तो युद्धात मारला गेला. त्यामुळे मोहम्मद तुघलकाने त्याच्या मुलाला म्हणजे दुसऱ्या निमराजाला सरदारकीची वस्त्र, फलटणची जहागिरी तसेच नाईक हा सन्मानाचा किताब बहाल केला. पुढे संस्थानाचा चांगला कारभार करून ते प्रजाप्रिय झाले आणि सुलतानी राजवटीने त्यांना राजे म्हणून त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाला मान्यता दिली. पुढे फलटण हे नाईक निंबाळकर घराण्याचे मुख्य संस्थान होते, जे सातारा जिल्ह्यामध्ये कार्यरत राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली पत्नी आणि संभाजी महाराजांची आई सईबाई निंबाळकर या फलटणच्या राजकन्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलीचे लग्नही याच राजघराण्यात झाले होते. त्यामुळे या घराण्याची प्रतिष्ठा अधिकच वाढली. यशवंतराव चव्हाणांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात महत्वाची खाती सांभाळलेले मालोजीराजे निंबाळकर रामराजे यांचे आजोबा पूर्णपणे काँग्रेसी विचाराचे. तर रणजितसिंह निंबाळकरांचे वडील हिंदूराव नाईक निंबाळकर हे शिवसेनेत होते. शिवसेनेकडनं त्यांनी सातारा लोकसभेच्या निवडणुका लढवल्या.
1996 ला विजय मिळवत खासदार झाले. त्यानंतर काही वर्षात राजकारणात रामराजेंची एंट्री झाली. त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून तालुक्यात हिंदूराव निंबाळकर आणि चिमणराव कदम हे दोन मातब्बर पुढारी होते. त्यांना शह देत रामराजेंनी राजकारणात जम बसवला. 2004 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत रणजितसिंह निंबाळकर आणि रामराजेंच्या विरोधात निवडणूक लढवली, मात्र त्यात ते पराभूत झाले. यानंतर मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी आरक्षित झाला आणि हा वाद विधानसभा आणि लोकसभेपुरता थांबला. दोघांनी आपापल्या पक्षात आपलं स्थान निर्माण केलं, पण संघर्ष काही संपला नाही. लोकसभेमध्ये भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर उभे होते. त्यांच्या विरोधात मोहिते पाटलांच्या बाजूने रामराजेंचं संपूर्ण कुटुंबच प्रचाराला उभं राहिलं आणि रणजितसिंह पडले. त्याचा वचपा काढण्यासाठी त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये रणजितसिंह यांनी रामराजेंचे समर्थक असलेल्या दीपक चव्हाणांचा पराभव केला. तेव्हापासून दोघांमधली कटुता जास्तच वाढत गेल्याचं दिसतं. डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रकरणात रणजितसिंहांचे नाव येताच रामराजे सक्रिय झाले. आता होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही बाजूने प्रचंड जोर लावून आपलं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न होणार आहे हे नक्की आहे. त्यामुळे संबंध महाराष्ट्राचं लक्ष या फलट्यांकडे लागल्याचं ही निश्चित आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.